नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. स्वामींची कृपा नेहमी तुमच्यावरती राहो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर ताईंनो, उद्या आहे 29 मार्च 2025. तर उद्या आहे खूप मोठी शनी अमावस्या. तर या दिवशी मिठाचा उपाय आपल्या घरामधील सर्व निगेटिव्ह एनर्जी आहे ती निगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठी मिठाचा हा एक उपाय आपल्याला करायचा आहे. तसंच या दिवशी काय करायचं आहे आणि काय करू नये हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर उद्या आहे 29 मार्च 2025. उद्या शनी अमावस्या आहे. शिवाय या दिवशी शनी महाराज कुंभ राशीमधून मीन राशीमध्ये संक्रमण करणार आहेत. तसंच या दिवशी सूर्यग्रहण सुद्धा आहे. रवी शनी यांचा संयोग हा विशेष शुभ आहे. त्यामुळे या दिवशी उपासनेवर जास्त भर देणं गरजेचं आहे. शनी अमावस्येला जप, तप, ध्यान हे सर्व केल्यानं आपल्याला खूप चांगलं फळ मिळतं. तसंच या दिवशी मिठाशी संबंधित काही उपाय आहेत. ते उपाय आपण केल्यानंतर लक्ष्मी मातेची कृपा ही आपल्या कुटुंबावरती सदैव राहते आणि आपल्या घरामधील वातावरण सुद्धा सकारात्मक राहतं. तर या दिवशी शनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला मिठाचे कोणते उपाय करायचे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. कसे ताईंनो आणि दादांनो, मीठ हे चंद्र आणि शुक्र आणि तसंच राहूचं प्रतीक मानलं आहे. याचा वापर केल्यामुळं आपल्या घरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा संपूर्णपणे संपते. तसंच आपली ग्रहस्थिती सुद्धा सुधारते. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही आर्थिक समस्या आहेत त्या आर्थिक समस्या सुटतात आणि आपली आर्थिक स्थिती आहे ती आर्थिक स्थिती मजबूत होते. मीठ हे समुद्रामधून मिळालं आहे आणि लक्ष्मी ही समुद्राची कन्या आहे. त्यामुळे मिठाला लक्ष्मीचा भाऊ असं म्हणतात. लक्ष्मी देवी आपल्या घराकडे आकृष्ट व्हावी यासाठी मिठाचा उपाय केला जातो. तो हा आहे. तर उद्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला घराची साफसफाई आहे ती मिठाच्या पाण्यानं करायची आहे. तर यासाठी फार काही नाही, तर 1 चमचाभर मीठ लागणार आहे आपल्याला. मीठ असेल तरी चालेल किंवा मिठाचे खडे जरी असतील तरी ते सुद्धा चालतील. तर ते साधं मीठ किंवा जे मिठाचे खडे आहेत ते आपण ते पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने आपल्या घराची जागा पुसून घ्यायची आहे. आपलं संपूर्ण घर आहे ते मिठाच्या पाण्यानं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. तर ताईंनो, हे केल्यामुळं काय होतं, तर हे केल्यामुळं आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि त्याच्यासोबतच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा हा प्रवेश होतो. तसंच आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता यांचा सुद्धा वास होतो. तसंच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सुद्धा मिळतो. तसंच या दिवशी या शनी अमावस्येच्या दिवशी आपण माशांना पिठाचं गोळं जे आहेत ते खाऊ घालायचं आहे. तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. माशांना खाऊ घालायचे आहेत पिठाचे गोळे. त्याच्यानंतर शनी अमावस्येच्या दिवशी पितरांना जल अर्पण करायचं आहे. त्याच्यासोबतच आपल्या क्षमतेनुसार आपली काही जी किंवत आहे आपल्या क्षमतेनुसारच दानधर्म करायचा आहे. त्यामुळे या दिवशी दान हे आवश्यक करायचं आहे. त्यामुळे आपल्या घरावर जे काही संकट आहे ते संकट येणार नाहीत, ते संकट आहेत ते टळून जातील. तर माझ्या सर्व ताईंनो आणि दादांनो, शनी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तर पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आणि त्याच्यानंतर पाणी अर्पण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेव नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ही प्रार्थना आहे ती त्रिदेवापर्यंत पोहोचते, कारण पिंपळाच्या झाडावर त्रिदेवतांचा वास असतो असं म्हणतात. त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा ही आवर्जून करावी आणि पिंपळाच्या झाडाला पाणी सुद्धा घालावं. शनी अमावस्येच्या दिवशी गरजवंतांना अन्न, कपडे किंवा त्याला जे उपयोगी पडतील अशा वस्तू दान करा. शनिदेवांचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल. तसंच शनी अमावस्येला शनिदेवाला मोहरीचं तेल आणि काळं तेल अर्पण करा. त्यामुळे कुंडलीतील 7.5च्या त्रासापासून किंवा शनी प्रभावापासून हा आपला बचाव होतो. शनी अमावस्या ही अमावस्या खूप विशेष आहे. शनिदेवांची पूजा करण्यासाठी हा दिवस हा सर्वोत्तम आहे. त्यामुळे या दिवशी जो कोणी शनिदेवाची पूजा करतो त्याची सर्व संकटे आहेत ती सर्व संकटे दूर होतात. शनी अमावस्येच्या दिवशी कुठल्याही प्रकारचं महत्त्वाचं काम करू नका. या दिवशी महत्त्वाचं काम जर केलं तर तुमच्या कामावरती नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. तसंच ही एक अशी अमावस्या आहे की ज्या दिवशी तुमच्या पूर्वजांची पूजा केली जाते. अमावस्येच्या दिवशी पूर्वजांची पूजा केल्यामुळे त्यांचा आशीर्वाद सुद्धा हा तुम्हाला मिळतो. एका वर्षभरामध्ये एकूण 12 अमावस्या असतात. तर शनिवारी येणाऱ्या अमावस्येला ही शनी किंवा शनिश्री अमावस्या असं म्हटलं जातं.
तर शनी अमावस्येच्या दिवशी काय केलं जातं, तर शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवांची पूजा केली जाते आणि या दिवशी शनिदेवांची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामधील सर्व काही समस्या आहेत किंवा सर्व काही संकट आहेत ती सर्व संकट दूर होण्यास मदत होते आणि त्याच्यासोबतच तुमच्या सर्व इच्छा आहेत, तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या सर्व इच्छा आणि मनोकामना ह्या पूर्ण होतात। या दिवशी शनिदेवांची पूजा केली तर आपल्या जीवनामधील संपूर्ण समस्यांमधून मुक्तता मिळते, आयुष्यातील अडथळे दूर होतात, पृथ्वी आणि ग्रह दोषांपासूनही मुक्तता मिळते। तसंच शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवांची पूजा करण्यासोबतच आपल्याला काही नियमांचं पालनसुद्धा करायचं आहे, पालनसुद्धा करायचं आहे। अशा परिस्थितीमध्ये या दिवशी काय करावे आणि काय करू नये ते आता आपण बघूया। तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी शनी अमावस्या ही 29 मार्चला साजरी केली जाणार आहे। तर ही चैत्र महिन्याची अमावस्या आहे। या दिवशी वर्षातील पहिले सूर्यग्रहण सुद्धा आहे। या दिवशी शनिदेव हे कुंभ राशीतून मीन राशीमध्ये जातील। तर ही अमावस्या 28 मार्च रोजी संध्याकाळी 8:55 सुरू होणार आहे आणि 29 मार्च रोजी दुपारी 4:27 संपणार आहे। ही वर्षाची पहिली शनी अमावस्या आहे। शनी अमावस्येच्या दिवशी मांसाहारी पदार्थ आणि मद्यपान करणं टाळायचं आहे। तसंच वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अनादर करायचा नाही। या दिवशी गायी, कुत्रे आणि कावळे यांना हानी पोहोचवायची नाही, कारण हे करणं चांगलं नाही। तसंच केस, दाढी आणि नखे कापू नका, यामुळे ग्रहदोष हे निर्माण होऊ शकतात। त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण करायचा नाही आणि लोखंडी वस्तू आणि शनीशी संबंधित वस्तू आहेत त्या वस्तू खरेदी करायच्या नाहीत। शनी अमावस्येच्या दिवशी कुठलंही काम हे आवर्जून करायचं नाही। तर या दिवशी लग्न, साखरपुडा किंवा मुंडन ही शुभ कार्य करायची नाहीत। या दिवशी मांसाहार, मद्य आणि इतर जे काही पदार्थ आहेत त्या पदार्थांचं सेवन करायचं नाही। अमावस्येच्या दिवशी कुत्र्या, गाय आणि कावळे यांना त्रास द्यायचा नाही। या दिवशी नख, दाढी आणि केस कापणं हे टाळायचं आहे। त्यामुळे हे जर केलं तुम्ही चुकून तसंच शनी अमावस्या दिवशी घरामध्ये राग किंवा इतरांचा कोणाचाही अनादर करू नका। शक्यतो राग किंवा इतरांचा अनादर करणं या दिवशी इतरांचा अनादर करणं टाळायचं आहे। तर ताईंनो आणि दादांनो, व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ। अशक्य ही शक्य करतील स्वामी।